मार्गशीर्ष महिन्यातील श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेचा शेवटचा रविवार मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लोटली होती. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात लाखो भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. पहाटे 5 वाजता श्रींचा अभिषेक, आरती आणि पूजा देवस्थान कमिटीच्या वतीने देवस्थान समितीचे चेअरमन विनय ढेपे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. गाभाऱ्यात आणि मंदिर परिसरात विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आल्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. यात्रेनिमित्त मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर मंदिर परिसरात भंडाऱ्याची मुक्त उधळण होत होती. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. अनेक भाविकांनी आपल्या नवसाची पूर्तता केली. जागरण, गोंधळ, वारू सोडणे, नवस फेडणे यासह विविध धार्मिक विधी दिवसभर सुरू होते. सायंकाळी 8 वाजता श्रींची पालखी मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरातून बाहेर पडली. पालखीसोबत मानाचे नंदीध्वज, ढोल ताशांचा गजर तसेच धनगरी ढोलाच्या निनादाने परिसर दणाणून निघाला. भाविकांनी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. रात्री 10 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात नांगर तोडण्याचा कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने संपन्न झाला. यात्रा काळात मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंगची सुयोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते. मंदिर परिसरात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करून ती अधिक सक्षम करण्यात आली होती. खंडोबाच्या भक्तीने भारावलेल्या या यात्रेच्या शेवटच्या रविवारी बाळे नगरीत भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. लाखो भाविकांनी घेतलेल्या दर्शनाने यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.